वाईटांसोबत किती चांगलं वागावं याला प्रमाण पाहिजे. ज्या वेळेस कौरवांवर पांडवांनी विजय प्राप्त केला, हस्तिनापूरचा राजा तिचं लेकरू ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर दादा झाला, सम्राट झाला. आणि त्या ठिकाणी कौरवांचे आई वडील धृतराष्ट्र तो आंधळा आणि त्याची पत्नी गांधारी ही दोघं यांना विदूर जाता येतं म्हणायचे, अहो तुम्हाला आता तरी काहीतरी वाटायला पाहिजे. ज्यांनी तुमची 100 पोरं मारली आणि अजूनही तुम्ही त्यांच्याच भाकरी तोडता, हे तुम्हाला पटतंय का? विदूर म्हणजे महामंत्री, भगवान श्रीकृष्णांच्या तोडीस तोड ज्याची बुद्धी चालायची तो म्हणजे विदूर होता. विदुराचे असे कडवट शब्द ऐकल्यानंतर त्या सिंहासनाचा, त्या राज्याचा त्याग करायचा निश्चय कोणी केला? या गांधारीने आणि तिच्या पतीने म्हणजे धृतराष्ट्राने. एका रात्रीच्या अंधारामध्ये ही नवरा बायको चाचपडत कुठे चालल्यात? आता वनामध्ये चालली की आता नको राहिला आपल्याला, आपण वनामध्ये जाऊ, देवाचं नामस्मरण करू, तिथंच आपला हात धरू. आता हे चाचपडत जाणारं दाम्पत्य कोणी पाहिलं? कुंती मातेने पाहिलं. आणि कुंती माता पण त्यांची सेवा करण्याकरिता कुठे चालली? तर वनात चालली. म्हणजे एखादं चांगलं असावं, पण किती चांगलं असावं याला पण प्रमाण पाहिजे ना. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्यासोबत निरंतर वाईट वागतोय तरी देखील आपण त्याच्यासोबत चांगुलपणानेच वागतोय, ह्याला शुद्ध मूर्खपणा म्हणतात. काहीच आवश्यकता नाही. महाराज तुम्ही जरा आगाऊ बोलताय, पण सत्य परिस्थितीच आहे. आज दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो अनेकांसोबत आपण नाते निभवतोय, पण ती नाते निभवत असताना देखील ती आपल्यावर कसे पायदळी तुडवली जाईल, आपली कशी मुस्कटदाबी केली जाईल, आपल्याला लोक कशी नावं ठेवतील याबद्दल आपला विपरीत प्रचार करतात. आणि तुम्ही त्यांची सेवा करत चालले. मग बाजूची लोक म्हणतात एवढा तो त्याला नावं ठेवतो तरी पण तो त्याच्या पायाशीच राहतो, त्याला काय भेटल्याशिवाय राहतोय का? त्यामुळं जितपत चांगलं वागायचे तितपत चांगलं वागणं गरजेचं आहे. आणि मग कोणती एवढी चांगली वागली ना, शेवटी त्या कौरवांच्या वडिलांचा म्हणजे धृतराष्ट्राचा, गांधारीचा त्यांच्या पाप कर्मांमुळे अंत कुठे झाला? एखादं वांग आपण चुलीत टाकलं ना भरीत करायला, कसं ती होरपळतं, तसं होरपळून या धृतराष्ट्राचा आणि गांधारीचा अंत ज्यावेळेस ते वनात गेल्यानंतर त्या वनाला, जंगलाला तिथं आग लागली आणि त्या आगीमध्ये होरपळून मेली. कोण? धृतराष्ट्र आणि गांधारी. पण अतिशय चांगुलपणाचा मनामध्ये झेंडा रोवणारी आमची कुंती माता पण त्यांच्या सेवेला गेली. आपल्या पुत्राचं साम्राज्य तिथं हस्तिनापूरचं सोडून तिचा पण अंत कसा झाला? असाच होरपळून झाला. कशामुळे झाला? वाईटांसोबत किती चांगलं वागावं याला प्रमाण पाहिजे. महाराज विठ्ठल.